या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कामगार संघटना महासंघाच्या वतीने आज शहरातील पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आलंय। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईचे सचिव तथा सीईओ विवेक कुंभार यांच्या 1500 कोटींच्या व्यवहाराची सीआयडी चौकशी करून गुन्हा दाखल करणे, बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभाच्या अर्जासाठी संकेतस्थळावरील कामकाज तत्काळ पूर्वीप्रमाणे चालू करणे अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे। यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कामगार संघटना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। राज्य शासनाने 1996 साली बांधकाम कामगार महामंडळ स्थापना केली आणि त्यामध्ये 1% सेस कराने कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी मंडळाकडे कामगारांचे जमा केले। हा शासनाचा पैसा नाही आणि त्या ठिकाणी 25,000 कोटी रुपये या कामगाराचं वर्षाला व्याज येतो आणि या व्याजातून कामगारांच्या 26 योजना या ठिकाणी अंमलात येतात आणि त्याचा लाभ दिला जातो। परंतु या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील मुख्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी मंडळाचा एकतर्फी कारभार चालवलेला आहे। कामगारांना त्या ठिकाणी भांडे साहित्य वाटपाच्या माध्यमातून 1500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि कामगारांना आपल्या लाभाचे जे अर्ज आहेत कुठल्याही गल्लीबोळातून ऑनलाईन माध्यमातून त्या ठिकाणी अर्ज नोंदणी करता येत होता। परंतु मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी राज्यामध्ये खाजगी ठेकेदाराला ठेका दिलेला आहे आणि ते ठेक्याच्या माध्यमातून ज्या उद्देशाने कामगारांची सुविधा व्हावी त्या उद्देशाने तालुका स्तरावर कामगार सुविधा केंद्र निर्माण केलेले आहेत। त्या सुविधा केंद्रामधून दररोज 50 कामगारांची सुद्धा नोंदणी होत नाही। वास्तविक पाहता दररोज 2 ते 2,500 कामगारांची नोंदणी झाली पाहिजे। कामगारांच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे आणि फडणवीस सरकार भाजपची सरकार या ठिकाणी त्यांना पाठीशी घालत आहे। आज राज्याचे तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ पासून ते खारे नावाचे जे मंत्री होते सुरेश खारे यांनी आपल्या नातेवाईकांना या मंडळामध्ये साहित्य वाटण्यासाठी आणि वेगवेगळ्या योजनेचा कामाचा ठेका देऊन त्या ठिकाणी कामगारांचे वर्षाला 25 कोटी रुपये जो व्याज येतो त्या व्याजातून भ्रष्टाचार केलेला आहे। संघटना महासंघ जे सोलापूर जिल्ह्यातून 25 कामगार संघटना या महासंघात सहभाग आहे। आम्ही या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि आजपासून रस्त्यावर आम्ही आलेला आहे की तुम्ही खाजगी जे ठेका दिलेला आहे ते ठेका रद्द करण्यात यावा आणि राज्याचे सचिव विवेक कुंभार यांनी 1500 कोटी रुपये भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांची चौकशी करून CID-कडे वर्ग करावं आणि त्यांना अटक करावं या प्रमुख मागण्यासाठी आजपासून आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।